म्हणजे ते बंद असतं फक्त स्वामीनारायण? मारुतीचा पण उघडा आहे. उघडं असतं. हो. ओके ओके. मारुती सुद्धा पावणारा आहे. म्हणजे आमची लोकांना खूप मारुतीची प्रचिती आहे, म्हणून मारुतीचा उत्सव आमचा खूप मोठा असतो. म्हणजे ते पाडवा गुढी हे मंदिर आहे ते फार 700 ते 800 वर्षापूर्वीचे असून यामध्ये इथे शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. ओके. आणि इथून पुढे जे उत्सव होतात, महाशिवरात्रीचा उत्सव होतो तो फार मोठा असतो. या भागापेक्षा संपूर्ण भागामधून हा उत्सव हा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. अच्छा, मग ही कुठे आहे तुझी गाडी कुठे आहे? अच्छा, घेऊन गेलाय काय? मला वाटलं येशील, म्हटलं जाऊ चल राहुलकडे, म्हटलं ठीक आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. शुभ सकाळ. पाऊस पडला की काय? रात्री नाही पडला. बॉटल इकडे ठेवू. बॉटल आज एकच घेतली मी, जाऊ दे. एक विसरलो, ॲक्च्युली 2 घ्यायचे होते. कागद काढून ठेवू. कागद कुत्र्यांसाठी फक्त मी तो सीटवर ठेवतो, नाही तर मी काय ठेवत नाही कागद. पण ते कुत्र्यांमुळे मला ठेवावं लागतं, नाही तर कुत्रे रात्रभर डिझाईन करून ठेवते सीटची माझ्या. आणि मी रेनकोट घ्यायला विसरलो. पाऊस दिसतोय, पाऊस तर दिसत नाही आहे, वाटत नाही. पावसाचं वातावरण पण सांगू शकत नाही, पावसाचा भरोसा नाही. पण रेनकोट घ्यायला परत मला 4 माळे चढले पाहिजेत. शिट यार, काय करूँ शिट. चलो बैग डालते टॉप बॉक्स में, क्योंकि उसमें कुछ ज़्यादा सामान नहीं है. मेरा ट्रायपॉड, चार्जर, पावर बँक वगैरे आणि काय, आणि आपल्याकडे आहेत कॅप, गॉगल. त्यामुळे टॉप बॉक्समध्ये टाकू बॅग. आणि हे बघा शिट, शेवटी वरती मला जावंच लागणार आहे. सॅडल बॅग विसरलो. हे बघा, सॅडल बॅग घ्यायला परत मला 4 माळे चढावेच लागले शेवटी. कारण सॅडल बॅग घ्यायचे होते, कारण स्पेशली मला जायचं आहे पहिलं राहुलच्या घरी सॅडल बॅग द्यायला. कारण आता ह्या 17 तारीखला 18 तारीखला मला 1 महिना होणार गावावरून आल्यानंतर, की राहुलकडे आज जायचं उद्या जायचं करून 1 महिना शेवटी बॅग पडून होते माझ्या घरी. म्हटलं आज काही करून पहिलं पनवेलला जातो आहे, तर म्हटलं राहुलकडे जाऊ, पहिलं राहुलची बॅग देऊ सॅडल बॅग, आणि मग पुढे जाऊ. आणि समजा आलाच, राहुल म्हणत होता की मी पण येईन, पण बघू. पण त्याची ॲक्टिवा नाही आहे सध्या घरी, त्याने मित्राला दिले. बघू आता माझ्यासोबत आला तर मी त्याला पण घेऊन जाणार. त्यामुळे आत्ता आपण फटाफट निघायचं आहे, कारण माझे मित्र वाट बघत आहे डोंबिवली स्टेशनला. कारण आज माझा एक सबस्क्रायबर येतो आहे, मित्र आणि आपला मंदार भाऊ. त्यामुळे दोघांना बोललो की तुम्ही स्टेशनला थांबा, मी 2 मिनटात पोचतो आहे. 2 मिनटं म्हणता मला इथे 15 मिनटं गेली माझ्या सोसायटीतच. त्यामुळे आता निघतो आहे फटाफट. खूप लेट झाला, पेट्रोल पण थोडं भरायचं आहे, ते नंतर बघू. पहिल्या आधी निघू, त्यांना भेटू, नाही तर ते माझे वाट बघत असतील फालतूमध्ये. मी त्यांना बोललेलो, म्हटलं बरोबर 5:45 वाजता आपण भेटू स्टेशनला असं म्हटलेलं, पण टाईम निघून गेला. चला निघू, राईडला सुरुवात करू. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन. पेट्रोल हे ग्लोव्ज इकडे राहिले, ग्लोव्ज घालतो पहिले, आणि नंतर लक्षात राहत नाही ग्लोव्ज घालायला, आणि मग हात खराब होतात धूळ वगैरे बसून. आणि ते सेफ्टीसाठी पण बेस्ट आहेत, पण नाही तर मी ग्लोव्ज मोस्टली नाही घालत. म्हटलं ठीक आहे, आज घालू आपण ग्लोव्ज. आणि गावानं आल्यानंतर पहिल्यांदाच चाललो आहे संडेला एक शॉर्ट राईड. सांगतो कुठे चाललो ते. सध्या निघू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, लालपरीला पण बाहेर काढलं खूप दिवसानंतर. गावानं आल्यानंतर मस्त सर्व्हिस करून दिला, एकदम टकाटक ठेवलेली. म्हटलं पावसाच्या अगोदर तू व्यवस्थित रेडी राहा, कारण आपल्याला पावसात आपल्याला राईड करायचे आहेत. पण वातावरण छान आहे, पाऊस पडल्यामुळे थोडं म्हणजे सकाळचं तर ओके वाटते. उन्हामध्ये काय माहीत नाही, पण आपल्याला उन्हाच्या अगोदर यायचं आहे, लवकरात लवकर घरी यायचं आहे. कारण आपली शॉर्ट राईड आहे ना, जवळ आहे पनवेलला. त्यामुळे मंदारला आणि माझ्या मित्रांना बोललो, बाबा मला लवकर 11 साडे11पर्यंत घरी पोचायचं आहे, काही करून माझं, कारण थोडी कामं आहेत. त्यामुळे आपण लवकर निघू सकाळी पहाटे, आणि आपण जाऊन लगेच रिटर्न येऊ. म्हटलं बघू, ठीक आहे पुढचं पुढे. पण आता तर सध्या निघालो आहे, आणि खूप भारी वाटते यार. संडेला राईडची मजा वेगळी असते. आणि दुसरी गोष्ट काय झाली, सर्व्हिसिंग करून मी घरी घेऊन आलो माझी स्कूटर एंटर, आणि माझ्या मीटरने प्रॉब्लेम दिला. स्पीडोमीटर बंद झाला आहे माझा, त्यामुळे तो मला आता परत नेक्स्ट टाईम सर्व्हिसिंगला टाकेन. म्हणजे परत मी देणार आहे सर्व्हिसिंगला,
तेव्हा मला तो बघायचा प्रॉब्लेम काय, नाही तर मला तो पूर्ण नवीन घालावा लागेल. मग सध्या राहू दे, सध्या ही एक राईड करून येऊ, मग आपण बघू. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पनवेलला. पनवेलला गुलसुंदे म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये 800 वर्षापूर्वी प्राचीन शिवमंदिर आहे. तर तिकडे मी चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे. तर रोड चालू आहे काय? आहे, एक लाईन चालू झाली आहे नशीब, कारण हे पूर्ण ब्लॉक करून ठेवलेलं, बंद ठेवलेलं, कारण आपल्या डोंबिवलीमध्ये जोरदार काम चालू आहे रोडची. त्यामुळे ठीक आहे, चालू आहे, चांगलं आहे, होऊ दे एकदा चांगलं, मग टेन्शन नाही. त्यामुळे बघून ते यावं लागतं, हा रोड पूर्ण बंद होता. सो आम्ही चाललो आहे पनवेलमध्ये आणि माझ्या घराकडनं बरोबर 44 किलोमीटर आहे, 44 किलोमीटर तो गाव आहे आणि तिकडे शंकर मंदिर आहे आणि ते शंकर मंदिर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत, बघणार आहोत. त्यामुळे अचानक ठरल्यामुळे मी इंस्टावर पण स्टोरी टाकलेली की कोणाला यायचं असेल तर या. त्यामुळे सो आपला हा जो मंदार भाऊ आहे तो आपला पहिल्यांदाच येतो आहे माझ्यासोबत आणि माझा सबस्क्रायबर आहे पहिलाच, आणि काय मिरर लावतो आहे वाटतं. त्यामुळे आता माझा एक अजून मंदार यायचा आहे, जो माझ्या मावशीचा मुलगा आहे, तो पण येणार आहे. तो अजून कुठे दिसत नाही इकडे, मला वाटतं निघाला नसेल, फोन करावा लागेल त्याला मला. चल मंदार भाऊ, निघायचं काय? चल लवकर, लेट होईल, फटाफट. चल ये पुढे. हां ठीक आहे, चालेल, नंतर पुढे भरू ना पेट्रोल. हां ठीक आहे, चल. चला 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 चला. मंदार, दुपारी जेवायला बोलवलं आईने, दुपारी जेवायला. हो, 5 मिनटं जरी थांबलं ना कुठेतरी, असं गाडी थांबवून साईडला, तरी घामाच्या धारा एकदम, पूर्ण टी शर्ट ओलं आतमधून, एकदम गरमी. पाऊस चालू झाला आहे पण गरमी काय कमी नाही. जुलैमध्ये जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा थोडी गरमी कमी होईल, कारण जूनमध्ये मला वाटत नाही पाऊस अजून पडेल असा मुसळधार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही चाललो आहे आज शिवमंदिर बघायला, आणि ते पण 800 वर्षापूर्वीचं, आणि ते आहे गुलसंदे गावामध्ये. आणि आता गुलसंदे गाव म्हणजे माझ्या घरापासून 44 किलोमीटर आहे, 44 किलोमीटर. त्यामुळे मी विचार केला, म्हटलं आज आपण जवळच जाऊ, मस्त शॉर्ट राईड, कारण मला आज लवकर घरी यायचं आहे, कारण थोडी पाहुणे मंडळी घरी यायचे आहेत. म्हणजे पाहुणे मंडळी म्हणजे माझी बहीणच, त्यामुळे मला लेट करायचं नाही जास्ती. त्यामुळे मी यांना बोललो, बाबा जायचं आहे पण आपल्याला टाईमपास म्हणजे जास्त आपल्याला कुठे करायचं नाही आहे, म्हणून आपण लवकर निघू. सकाळीच ॲक्च्युली निघायचं होतं 5 वाजता, पण 5चं 5:30 झाले आणि 5:30. पण आता आपण जाऊ, फक्त पेट्रोल भरू पटकन आणि मग कुठे थांबू नको, कारण डायरेक्ट राहुलकडे जायचं आहे. पहिले राहुलच्या घरी सॅडल बॅग घेऊन जायचं आहे, सॅडल बॅग देणार, तिकडे राहुलला घेणार आणि त्याच्यानंतर आपण पुढे. आता पनवेलवरून 15 किलोमीटर आहे गुलसंदे गाव, म्हणजे आपल्याला काय अर्धा तास लागेल तिथून. फक्त आता इथूनच आपल्याला टाईम लागेल MIDC रोडमधून जायला. राहुल काय जवळच राहतो तिथून, कळंबोली नाक्याच्या इथून, आणि त्याला एकदा दिले, कारण राहुलची आज गाडी नाही आहे, ॲक्टिवा नाही आहे, तर कुठे गेली काय माहीत नाही, सर्व्हिसिंगला दिली आहे की कोणाला दिली आहे. तो बोलतो मी येईन पण मला घेऊन जातो. म्हटलं चल माझ्यासोबत. आपल्या डोंबिवली मानपाडा रोडला ना जोरदार काम चालू आहे, बघा जोरदार. काय होते माहीत नाही, ब्रिज होते, मेट्रो होते की मोनोरेल होते, काहीच माहीत नाही. पण मला वाटतं हे मेट्रोचं काम दिसतं आहे, कारण मला वाटतं हे मेट्रोच होईल इकडे मानपाडा रोडला पूर्ण, कारण पूर्ण मानपाडा रोड पूर्ण खोदून टाकला आहे. आणि संध्याकाळचं एवढं पॅक असतं ना इकडे की येऊ शकत नाही तुम्ही, एवढं जाम असतं संध्याकाळचं, दोन्ही साईडने जाम असतं, दोन्ही साईडने. फोन कोणाचा येतोय? राहुलचा फोन. हॅलो, हां राहुल, लाईव्ह लोकेशन पाठव, लाईव्ह लोकेशन पाठवून ठेव मला, लाईव्ह लोकेशन पाठवून ठेव. हां ठीक आहे, चालेल, पोचू आम्ही, एक अर्ध्या पाऊण तासात पोचेन मी. हां तू लोकेशन पाठवून ठेव. सो हे इकडे ना पूर्ण जाम असतं एकदम संध्याकाळचं, कारण मी कालच आलेलो, 7-7:30ला आलेलो मी, आणि एवढं जाम होतं की आपल्याला बाईक स्कूटर पण काढायला भेटत नाही, एवढं जाम असतं. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत काही खरं नाही डोंबिवलीचं. आणि डोंबिवलीमध्ये असं खूप काय होतं आहे ना, सगळीकडे खोदाखोद चालू आहे, आणि 1-2 वर्षानंतर एकदम जबरदस्त डोंबिवली होणार आहे. 1-2 नाही पण 3-4 वर्षानंतर डोंबिवली म्हणजे डोंबिवली वाटणारच नाही, एकदम खतरनाक आणि भारी होणार आहे. आणि सगळीकडे शॉर्टकट, सगळीकडे बीच, म्हणजे शॉर्टकट ब्रिज वगैरे भरपूर कामं चालू आहेत. त्यामुळे 4-5 वर्षानंतर एकदम खतरनाक आणि भारी होणार आहे. सो मित्रांनो, आमची गावची राईड खूप भारी झाली, आणि श्रावणीची पहिलीच लॉंगेस्ट राईड होती ही, मुंबई टू आपलं कुडाळ, आणि 550 किलोमीटर राईड श्रावणीने एकदम खूप मजा लुटली. येताना थोडा जरा कंटाळली ती येताना,
पण राईड आमची भारी झाली. आपल्या लालपरीने आपल्याला खूप साथ दिली आणि एकदम खतरनाक झाली. पण श्रावणी बोलते परत मी येईन, पण रात्री नाही, दिवसाचा प्रवास, त्यामुळे तिला तर परत घेऊन जायचे, पण ते दिवसा. पण मस्त मजा आली. फक्त मला एक प्रॉब्लेम आला माईकचा, आणि ॲक्च्युली खरं आहे ते. बरेचसे मला कमेंट आलेले की लेफ्ट साईडला एअरफोनमध्ये आवाज येत नाही, पण मोबाईलमध्ये बघताना आवाज येतो किंवा स्क्रीनवर बघताना आवाज येतो, पण एअरफोनला ना लेफ्ट साईडला आवाज येत नाही. पण मला काय कळत नाही, सेटिंग पण मला काय भेटत नाही त्याची. पण मला वाटतं माईकचा प्रॉब्लेम आहे माझा, कारण माईक माझा नॉर्मल आहे 200वाला जो मोनोचा असतो तो. त्याच्यामुळे आता मला माईक चेंज करायचा आहे. आता सध्या पण माईक माझा तोच आहे, त्यामुळे आता मला माहीत नाही त्याचा आवाज कितपत येतो आहे, कुठे आवाज ब्रेक होतो आहे, कुठे येत नाही आहे, हे मला नंतर कळेल एडिट करताना. पण मला वाटतं माईकचाच प्रॉब्लेम असेल 100%. त्यामुळे नेक्स्ट राईडला मी माईक चेंज करणार आहे. आय गेस मला मित्रांनी सजेस्ट केला आहे की JBLचा माईक चांगला आहे, कारण त्याच्याकडे तो म्हणजे राहुलचा, आणि राहुलकडे सध्या तोच यूज करतो राहुल, JBLचा. त्यामुळे मी JBLचा ॲमेझॉनला बघणार आहे कितपर्यंत भेटतो आहे, मग तो मी JBLचा यूज करीन बघेन. नाही तर मग मला जावं लागेल भोरा बाजारात, तिकडे मला माईक चांगले बघून मला घ्यावं लागतील मग. कारण माहीत नाही, आता पहिले राईड मी जे केले, पहिले व्हिडिओ जे आहेत माझे, ते हे सगळे ह्या माईकवरच मी मोटोव्लॉग बनवलेले आहेत. पण तेव्हा काय एवढा प्रॉब्लेम येत नव्हता, पण आता काय येतो आहे माहीत नाही. काय सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे की कुठे अजून काय ॲडॅप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते मला बघावं लागेल. पण मला वाटत नाही, मला 100% खात्री आहे की फक्त हा माईकचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला ते जाऊन बघावं लागेल. घरी गेल्यानंतर मी ॲमेझॉनला सर्च करेन आणि बघेन JBLचा जर ओके वाटला तर मी तो ऑर्डर करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट राईडला मला कळेल की नक्की माईकचाच प्रॉब्लेम आहे का. आपल्या MIDC रोडला एवढ्या कंपन्या झाल्या आहेत ना बाबा, जबरदस्त. आणि आपल्या डोंबिवलीत आता आग लागण्याचा एक हे वाढलेलं आहे जास्तच. ह्या कंपनीत आग लागली, त्या कंपनीत आग लागली. 1-2 महिने झाले की, आता मागच्या महिन्यात मला वाटतं सलग हप्ता 2 हप्त्यानंतर सलग 2दा आग लागली. म्हणजे काय चाललंय काय कळत नाही. आणि रिस्क एवढी आहे ना, त्या बिचाऱ्या तिकडे जे राहतात लोकांना ना, त्यांना रिस्क आहे खूप. आणि ही ना ॲक्च्युली एका साईडलाच पाहिजे MIDC, तिकडे रेसिडेन्सी एरिया पाहिजेत नाही, म्हणजे राहणारे लोक तिकडे असलीच नाही पाहिजे असं हे म्हणजे MIDC कंपनी पण एका साईडला पाहिजे. आपलं हे सगळं एकदम सिटीमध्ये झालं सगळं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. चला, किती वाजले आता? 6:31 झाले. अर्ध्या तासात पोचलं पाहिजे राहुलच्या घरी. राहुलने आता लोकेशन पाठवलं काय माहीत नाही, बोललो आहे त्याला, बघू आता. नेट ऑन नाही आहे, नाहीतर बघितलं असतं, पुढे जाऊन बघू. चला बाबा, केवढ्या मोठ्या गाड्या आहे बाबा. डंपर बघितलं की भीती वाटते, कारण आपल्या त्या दिवशी डोंबिवलीमध्ये ॲक्सिडेंट झाल्यापासून मला जाम भीती वाटते डंपरची. आणि काही कारण नसताना ते ॲक्सिडेंट झालेलं आहे बिचारी. आणि एक लेडी, एक बाई गेली त्या डंपर खाली, आणि खूप एवढं वाईट वाटलं ना बाबा. आणि मी ते बघितलं ॲक्सिडेंट, त्यामुळे मला ते 1-2 दिवस मी एवढा घाबरून गेलेलो ना की मला सारखं डोळ्यासमोर दिसत होतं ते. म्हणजे असं कोणाचं होऊ नये, बिचारी काहीच चूक नव्हती कोणाची. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा खूप लागतं. त्यामुळे पावसामध्ये पण मित्रांनो, म्हणजे जे माझ्यासारखे आहेत स्कूटरवर राईड करतात, बाईकवाल्यांचं पण मी सांगतो आहे की आता मला जेवढं कळतं तेवढं, कारण आता पहिला पाऊस आहे ना, पहिल्या पाऊसमध्ये ऑइल वगैरे पडलेलं असतं ना रोडवर, आपल्याला कळत नाही, दिसत नाही. आणि टर्निंग बिनिंगला आपण कसं राईडमध्ये आपलं सळसळतं रक्त असतं, आपण जोशमध्ये असतो तेव्हा, आणि एकदम सुसाट असतो, पळूया वा मस्त मान्सून राईड, हे ते ठीक आहे सगळं मान्सून राईड, पण जीव पण महत्त्वाचा आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये समजत नाही की ऑइल कुठे पडलं आहे, आणि आपण सुसाट जातो आणि आपल्याला कंट्रोल होत नाही गाडी. आणि ऑइल असं बेकार आहे ना की एकदा तुमचा बॅलन्स गेला की तुम्ही कंट्रोल करूच शकत नाही. ब्रेक जरी मारला तरी तुम्ही स्लिप होणार. त्यामुळे हे थोडं सांभाळून, कारण मला अजून असा अनुभव आला नाही आहे, मला पण येऊ शकतो असं. कोणाच्या काही असं किती पण तो मोठा इंटरनॅशनल ड्रायव्हर असू दे किंवा अजून काय पण असू दे, ती वेळ का सांगून येत नाही. पण आपल्यावर पण आहे, आपण कशी राईड केली पाहिजे आणि किती सेफ केली पाहिजे ती. की बाबा आपला बाजूवाला एकदम सुसाट जातो म्हणून आपण त्याला ओव्हरटेक करायला कधीच जाऊ नये. आपण आपल्या हिशोबात चालायचं. तो जातो म्हणून आपण नाही जायचं त्याच्या मागून. कारण माझं तर सरळ आहे, आपण जेव्हा बाहेर पडतो, आपण एक मजा घ्यायला बाहेर पडतो राईडची. आणि मजा घेणं म्हणून काय असं 70, 80, 90, 100च्या स्पीडमध्ये चालवायचं आहे असं काही नाही आहे. ती 60-50च्या स्पीडमध्ये जाऊन पण तुम्ही मजा घेऊ शकता राईडची.
त्यामुळे पावसात ते थोडं सांभाळून, आपल्याला ऑइल दिसत नाही आणि रस्ते ओले असतात, त्यामुळे त्या डांबर त्या ब्लॅक काळ्या रोडवरती कळत नाही ऑइल, त्यामुळे ते पावसामध्ये थोडं मित्रांनो सांभाळून. हो 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 मंदार भाऊ, CBR होंडा CBR 250cc ही मी बाईक चालवून बघितली त्या दिवशी डोंबिवलीला. जबरदस्त पळते, भारी, म्हणजे पळवायला एक नंबर वाटते गाडी. आता मला सवय नाही ती याची बाईकची त्या, पण लॉंग रूटला माहीत नाही की किती साथ देईल आपल्याला कमरेला, पण ज्यांना सवय आहे ते लोक चालू शकतात. पण बघू, मला असं वाटतं कधी कधी की चला आपण अशी पण बाईक घेऊन जायची, R15 सारखी, किंवा आपली अशी मस्तपैकी घेऊन गावी जायची एकदम सुसाडमध्ये, बॅग बांधायची पाठीमागे, पण टँक बॅग आपण लावू शकत नाही, कारण टँक बॅग आपली इथे लावली ना तर ती मग भारी होईल. पण मागे बॅग बांधायचं आणि निघायचो सुसाडमध्ये. मंदार भाऊने फुल एकदम मोबाईल वगैरे लावून मोठं ब्लॉग, मी म्हटलं कर बिंदास, तू बिंदास करायचं, कोण काय बोलेल विचार नाही करायचा. सुरुवात केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, कारण पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला येत नाही, तसं आहे ते. त्यामुळे बिंदास मोटो ब्लॉगिंग करायची, जे होईल ते होईल. बोललो तुझ्याकडे गोप्रो नाही ना, ठीक आहे ना, गोप्रोसाठी वेट कर, थांब, पैसे जमा कर, घे, पण सध्या थांबू नको, सध्या व्हिडिओ म्हटलं बिंदास बनवतो, जे होईल ते होईल. तर म्हटलं त्याला यायचं होतं, म्हटलं चल मोबाईल कनेक्ट कर मस्तपैकी आणि ये. ओ तर काय करायचं. ला 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 थांब रे बाबा, कशाला हॉर्न उगाच, एवढं जाम आहे पुढे दिसतंय तरी हॉर्न वाजवत आहेत. थांबा ना जरा, मच्छी आहे, संडे आहे, मच्छी घेऊ दे. भाऊच्या धक्क्याला जाण्यापेक्षा ना मी तर बोलतो इकडेच यायचं आता एकदा कधीतरी मस्तपैकी. इकडे मच्छी मला वाटतं मस्त भेटते इकडे, काय गर्दी बघा काय आहे, इकडे आलं पाहिजे. मला वाटतं ही उरण बिरणची मच्छी येत असेल इकडून. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे पावसाची आपली जी राईड होणार आहे, पावसात 1-2 राईड होणार आहे, 1-2-3 दिवसाची, आणि एक आपले असे वन डे आपण खेळणार आहोत. पण पावसात गेल्या वर्षी माझ्या साला टायरच्या वरती जो मडगाळा आहे ना ते अजून भेटत नाही, मला काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. ग्रँड रोडला बघितलं, कुर्ल्याला बघितलं. आता मी तो आहे माझा गॅरेजवाला, त्याला बोललो भाई बघ तू ऑर्डर कर कुठून तरी मला मागव. TVS मध्ये पण गेलो आहे, TVS बोलते हां बघतो हे भेटत नाही. अरे भेटत नाही म्हणजे कमाल वाटते मला, कशी भेटत नाही. सध्या मी आता पुट्टा लावला आहे तिकडे वरती टायरवरती, माहिती आहे काय, कारण ते जरा जरी माती गेली ना त्याच्यामध्ये, त्या ॲक्सिलरेटरच्या ह्याच्यामध्ये, तरी माझा ॲक्सिलरेटर जाम होतो एकदम. गेल्या वर्षी मला हालत खराब केली, मला यावर्षी बाबा सावध राहायला पाहिजे आपल्याला. आणि ते काय होतं, हे ब्रिज होतं वाटतं भाई, सगळीकडे कामं चालू आहेत. हा एक नंबर सुसाट कामं चालू आहेत एकदम. पण ही अशी कामं आपल्या मुंबई गोवा हायवेला का होत नाही मला कळत नाही अजून. म्हणजे आपण कोकणी माणूस शांत आहे म्हणून होत नाही की काय कळत नाही. ॲक्च्युली आपली चूक आहे, आपण खूप शांत आहोत. आपला जो कोकणी माणूस आहे ना बिचारा, बोलतो असं काय तसं काय, पण तेवढा शांत होतो लगेच. त्यामुळे ना आपला मुंबई गोवा हायवे होत नाही आहे. नाहीतर इतर बघा इकडे तिकडे बाकी ठिकाणी जर हे असं प्रॉब्लेम झाला असता ना तर रस्त्यावर आली असते लोक, रस्त्यावर. आपण ॲक्च्युली येत नाही, आपण म्हणजे हसी मजाकवर घालवतो, आज होईल उद्या येईल करून घालवतो, पण रोड काय होत नाही. आता 17-18 वर्ष होऊन गेली, म्हणजे कशी यांना लाज वाटत नाही कळत नाही मला. बाकीचे हायवे बघा कसे म्हणजे एका वर्षात होतात, 1-2 वर्षात. काय बोलणार. आता पावसात परत तीच परिस्थिती होणार आहे, कधी होणार काय माहित. हो 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 मंदार भाऊ एकदम फुल जोशमध्ये आज, मोबाईल वगैरे कनेक्ट केल्यामुळे एकदम सुसाटमध्ये. हा आपला मंदार भाऊ एकदम शांत R15 वाला. हा हा हा, रमत गमत जायचं, राईडची मजा घेत. हा हा, भारी भारी एकदम भारी. मंदार भाऊला जायचंय गावी R15 घेऊन.
पण बोलतो मूर्त भेटत नाही. अरे म्हटलं मूर्त कसा भेटणार, मूर्त भेटायला आपणच मूर्त काढायचा जायचा तरच मूर्त भेटणार. तू बोलशील मला मूर्त भेटला की मूर्त आल्यानंतर मी जाणार, ते नाही होणार. आणि आपण आता बोलता बोलता पोचलो. आपण आता कुठे, कळंबोलीला पोचलो की काय? हो कळंबोलीला पोचलो वाटतं, मला वाटतं. चला राहुल बोलला एक पेट्रोल पंप आहे लेफ्ट साईडला पहिला, त्याच्यानंतर अजून एक पुढे भेटणार पेट्रोल पंप. हो कर पुढे पेट्रोल पंप. अच्छा ब्रिज आहे, ते ब्रिज चढू नको बोलला. खांदा कॉलनी, ब्रिज चढू नको, ब्रिज खालून आहे. ओके हा एक दुसरा पेट्रोल पंप. तो ब्रिज चढल्यानंतर थोडं पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे. बघू किती आहे, 500 मीटरवर लेफ्ट. खांदा कॉलनी पनवेल. पण ॲक्च्युली पनवेलला पण ना प्रॉपर्टी मस्त मस्त आहेत, छान आहेत पनवेलला ॲक्च्युली. पण आपल्याला काय डोंबिवलीची सवय झाली आहे, डोंबिवली सोडून जाऊ शकत नाही आपण कुठे. त्यामुळे आपण नाही, डोंबिवली आहे बाय डोंबिवली. आणि असं काय नाही, ॲक्च्युली जो पहिल्यापासून जिथे राहतो त्याला ते आवडतं. पण डोंबिवलीचं हे वातावरण वेगळंच आहे भाई. म्हणजे जो डोंबिवलीला राहतो ना त्याला माहीत आहे. काय बोलतं डोंबिवलीकर? तर आता आपण इथून घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्ट घेतल्यानंतर परत लेफ्ट. ओके लेफ्ट टर्न. राहुल बाबा येतो. ओके आता एक ब्रिज भेटलं, ते पण ब्रिज चढायचं नाही आपल्याला. सेक्टर 1. वाशी. ॲक्च्युली नवी मुंबईला ना स्पेस मस्त आहे, स्पेस दिला आहे जबरदस्त. रोडच्या मध्ये वगैरे फुटपाथ जबरदस्त स्पेस आहे म्हणजे. आणि मोकळं असं वाटतं. आपल्या डोंबिवली कल्याण बोलले काय आलं, घिचडी झाली, घिचडी एकदम खूप. जे संध्याकाळचं चालायला पण भेटत नाही एवढी घिचडी झालेली आहे. ओके आता इथून हा आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट 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 लेफ्ट. ओके राहुल हॅलो बोल. खाली आलो आहे मी. हां बाहेर आहे ना. हे बघ सेक्टर 9 मध्ये सोसायटीमध्ये. हां बाहेर जायचं आहे ना. अच्छा मग ही कुठे आहे तुझी गाडी? कुठे आहे गाडी? फ्रेंडला दिली. अच्छा घेऊन गेलाय काय? मला वाटलं येशील, म्हटलं जाऊ चल राहुलकडे. म्हटलं ठीक आहे धन्यवाद मंडळ, आभारी आहे. सगळं आहे तसंच आहे त्याच्यात. म्हणजे तुझं जे कवर वगैरे होतं ना त्याच्यामध्ये. बाकी कसं वाटलं तुला? भारी आहे, मस्त आहे रे. मला घ्यायचं आहे, मी घेणार. कारण एक तर बेस्ट आहे, लगेच खूप. तर कधी लागेल तर सांग, तर असंच घेऊन जा. नाही आपल्याला जर आपण कुठे जातो रे फक्त. पण लागलं तर म्हणजे आता गावी जाताना तसं, किंवा आपण असं कुठे गेलो लडाख बिदाखला तर हां. कारण की याच्यामध्ये कसं भरपूर आपला कपडा राहतो. आता इथे आहे जायचं आहे रे आम्हाला. हे बघ कुठे माहीत आहे, इथून 19 किलोमीटर काहीतरी आहे. हां 19 किलोमीटर दाखवते इथून. सकाळी किती वाजता निघाला तू? सकाळी आम्ही निघालो 6 वाजता निघालो आम्ही. हे बघ गुलसंदे रसायनीच्या इथे आहे. हां 18 किलोमीटर आहे इथून. 18 ना. हां परत मला तिकडे जावं लागेल कळंबोलीला, तिथून त्या हायवेलाच. इथून पुढून लेफ्ट म्हणजे इथून अच्छा गेलं ना. हां इथून लेफ्ट. अच्छा ब्रिज खालून जाऊ मध्ये. चुकीचं दाखवते ना मग तिकडे बाहेर पडल्यानंतर दाखवेल ते. कळलं ना? बाहेर पडल्यानंतर दाखवलं. पुढे ब्रिजला गेलं ना हायवेला, तिथून लेफ्ट मारायचं. चालेल. हे तुझं हे सोसायटी कुठली ही? हां मला वाटलं तू इथे आतमध्ये तिकडे गेलो त्या साईडला. त्या साईडला गेलो. हां तिथे पण नाही दिसला मी. तिथून त्या साईडला त्या रोडला गेलो आम्ही, तिकडे उभे त्या होतो. चल मग काय बाकी. मंदार भाऊ आलाय. हा एक मंदार भाऊ माहित आहे ना, एक आलेला ना एका साईडला. नाही तू नाही होता. अरे दोन्ही मंदार आहे. दोन्ही मंदार नाही, दोन्ही नाही आलेले. नाही, दोन्ही पण नाही आले. आज बरेच जण अभिषेक वगैरे तिकडे गेले एकविलेला. हां
तो बोलत होता. हां एकविलेला गेलेत. बाकी तर आले नाही. गौरव येणार होता का माहीत नाही अजून, फोन नाही त्याचा आला. म्हटलं आपण जाऊ. नाही इथेच राहतो ना. गौरव ह्याला राहतो पवईला. तो हे तो दुसरा तो अजित त्याने डॉमिनर घेतली आता. हा त्याच्याकडे एनएस होती ना. एनएस होती, डॉमिनर घेतली त्या दिवशी. आपाची होती म्हणजे सेकंडमध्ये घेतली पण भारी भेटली. त्या बुलेट राजाजवळ घेतली. 2-3 गाडी आहे का त्याच्याकडे. भारी आहे तो एकदम. चल मग परत आता पावसात रेडी कर. हां काय पावसात रेडी जाऊ कुठे ते. होय होय चल. चलो बॅग दिले आणि राहुलने टांग दिली. आता राहुल येत नाही आहे त्यामुळे आपल्याला आता तिघांना राईड करायची आहे. इथून 18 किलोमीटर आपलं शिवमंदिर आहे, गुलसुंदे गाव. म्हणून मी मॅपच लावला डायरेक्ट, कारण म्हटलं इकडे तिकडे विचारण्यापेक्षा आपण डायरेक्ट निघू. चला गरमागरम चहा पिली, मस्त बरं वाटलं. तिथे दत्त स्नॅक्स म्हणून आहे ना तेवालं समोर, तिथे पहिली खूप गर्दी व्हायची. म्हणजे बरेचसे रायडर तिकडे ना ब्रेकफास्ट करायला थांबायचे. पण आता मोस्टली तिकडे मला वाटतं हे पूर्ण युटर्न मारून जावं लागतं म्हणून बरेचसे रायडर तिकडे जात नाही आता. मग इथेच ऑन द वे करतात नाश्ता, चहा वगैरे पितात आणि मग इथून निघून जातात. आता इथे पाणी साचलं म्हणून आहे, इथे बाईक वगैरे खूप उभ्या असतात आणि हा स्पॉट पण चांगला भेटतो त्यांना की इथे ह्या टायमिंगला पोचेपर्यंत एक चहाचं टाईम होतं. त्यामुळे इथे बरेचसे रायडर इथे थांबून चहा वगैरे पिऊन परत पुढे येतात. काय हा लोणावळ्याचा रोड सरळ आहे ना, एवढा जाम असतो. मी आता खूप वर्षानंतर आलो नाही तर आपण जैनपेठीच्या ब्रिजवरून आपण सगळं निघून जातो आम्ही. पण हे लोणावळा वगैरे जाणारे लोक इथून निघतात सगळे. मॅप लावून पटापट आणि पटापट निघू. खूप लेट झाला आता. लेट ॲक्च्युली नाही झाला आहे, ओकेमध्ये आहोत आपण, कारण जास्त पण लवकर जाऊन उपयोग नाही काय. पण लवकर गेल्यानंतर कडं थोडंसं मस्त वातावरण छान भेटेल. समजा कुठे गर्दी असेल, आज संडे असेल आहे त्यामुळे गर्दी पण होऊ शकते, पण माहीत नाही. मग आपण लवकरात लवकर जाऊन मस्त की आपण थोडा वेळ बसू तिकडे, म्हणून आपण लवकर जायचं आहे आपल्याला. बाबा बाबा केवढी गाडी आहे बघा, एवढी मोठी लांब लचक. चल बाबा लवकर, आम्हाला राईड घ्यायचं आहे इथून. अच्छा तो पण राईडच घेतोय. मागचे आहेत काय, कुठे गेले मंदार भावानी. सो मित्रांनो इथे कोण पोलीस स्टेशन आहे, रसायने पोलीस स्टेशन पुढे आहे आणि हे कोण म्हणून एक आहे पोलीस स्टेशन. तिथूनच आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि हा राईड सरळ हा रोड गेला आहे आता गुलसुंदे गावामध्ये. म्हणजे मॅपमध्ये ते दाखवतं आहे. आता हा रोड सरळ इथून गेला, आता इथून बरोबर 10 किलोमीटर आहे. त्यामुळे इथून आता सरळ जायचं आहे गुलसुंदे गावात. आणि गुलसुंदे गाव लास्ट आपला हे शिवमंदिर आहे. आता इथे थांबू थोडं वेळ, कारण मंदार भाऊ कुठे दिसत नाही आहे. मला वाटतं हे पुढे निघून गेले, मला वाटतं बघितलं नाही मला, कारण तो राईडचा ग्रुप होता राईडवाल्यांचा, त्या राईडच्या ग्रुपमधून मला वाटतं निघून गेले. त्यांना दिसलो नाही मी, फोन करावा लागेल आता त्यांना. मित्रांनो चहा पिऊन आम्ही पुढे येऊन मी बरोबर राईड घेतला. ॲक्च्युली मी मॅप लावलेला आणि मला वाटतं ते हेवी गाड्यामुळे दिसलं नाही मंदारला वगैरे मी कुठे गेलो आणि हे लोक पुढे गेले. मग मागे बघितलं तर हे लोक दिसत नाही म्हणून पुढे थांबलो आहे थोडा. आणि हा रोड आपला सरळ गुलसुंदे मला वाटतं गावात गेला आहे पुढे सरळ मंदिराच्या इथे. आणि मी पुढे येऊन बघतोय तर आपले मंदार भाऊ वगैरे दिसत नाही. मी म्हटलं हे मला वाटतं पुढे गेले. मग त्यांना आता मी लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे, ते येत आहेत. म्हटलं मी इकडे साईडला आपली एंटर लावली आणि थांबलो आहे. आणि हे असंच होतं आणि माझ्या मागोमागच होते, पण ते मोठ्या हेवी गाड्यांमुळे ते मला दिसले नाही. मला वाटतं मला बघितलं नाही त्याने आणि ते पुढे निघून गेले. म्हटलं आपण थांब आले वाटतं आले. हां अरे नाही मी ना मॅप लावला इथून लेफ्ट, मी इंडिकेटर पण देत होतो. तू माझ्या मागे हां त्याच्यामध्ये तुम्ही निघून गेलात. मी समजलो, कारण ना मी इंडिकेटर दिला ना तेव्हा तू मागे होतास माझ्या. हो भाई ओके ओके एकदम ओके ना. मंदार भाऊ आपला पहिल्यांदा माझ्यासोबत येतोय. कोण? हां 2 किलोमीटर आम्हाला वाटलं जाणार पुढे म्हणून मी फोन केला, लगेच आले. मी कळलं म्हटलं मागे दिसत नाही कुठे, म्हटलं याला फोन करू ना. आता काय आपल्याला सरळच जायचं आहे इथून.
आता इथून काय एक मला वाटतं 10 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर. निघूया ना, निघूया. गुळसुंदे गावात तर मित्रांनो आपण पोचलो आहे आणि शिव मंदिरचा रोडने आता सध्या चाललो आहे. शिव मंदिर बंगलेच दिसत आहेत मोठे मोठे. शिव मंदिर कुठे इकडे? ओके, पोचलो फायनली. सो मित्रांनो 8:20 झालेत आणि आम्ही पोचलो आहे फायनली आपल्या लोकेशनच्या इथे. आणि हे शिव मंदिर आहे असं वाटत नव्हतं. आम्ही जेव्हा एंट्री केली ना मी, तेव्हा मला वाटत नव्हतं. मला वाटलं कुठे आलो आपण, कारण मी जे बघितलेलं ते वेगळं दिसत होतं. पण आता ॲक्च्युली तेच मंदिर आहे आणि एकदम शांत आहे. फक्त आम्ही आता 3घच जण आहोत इकडे ह्या मंदिरामध्ये आणि लवकर आल्यामुळे असू शकतं, कारण अजून लोक आली नाहीत खूप. पण बेस्ट आहे आम्ही लवकर आलो, मस्तपैकी दर्शन पण होईल आणि आम्हाला मस्तपैकी शांततेत एकदम व्हिडिओ आणि बसायला पण भेटेल एकदम शांत निवांत. त्यामुळे आपण आल्यानंतर आम्ही ना इथे पहिले इकडे आपले पार्क केलेत गाड्या. इथे तुम्ही म्हणजे पार्क करू शकता गाड्या, आतमध्ये घेऊन येऊ शकता. ही जी कमानी आहे त्याच्या आतमध्ये येऊन तुम्ही इथे गाड्या पार्क करू शकता. आणि इकडे हे बघा एकदम वातावरण शांत. इथे आम्ही आपण शूज वगैरे काढून ठेवलेत, कारण आपले सगळे जे पण चप्पल शूज असेल ते इथे काढून ठेवून इथून एंट्री आहे ही वाली. आणि ह्या गेटमधून एंट्री करायची, आतमध्ये जाऊन आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. इकडे पण हे पण इकडे आम्ही पुढे पहिला गेलेलो. हा पण याचा एकदम शांत आहे. पुढे नदी आहे आणि नदीमध्ये पण खूप पाणी आहे. आता आम्ही पहिले पुढे गेलेलो, बघितलं तिकडे नको, आपण म्हटलं गाड्या आपण इथे लावून ठेवू. तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलो आहेत आणि ही आहे नदी. हे नदीचं पात्र आहे आणि नदीकाठी हे वसलेलं एक शिव मंदिर आहे. आणि आता इकडे आपल्या ताई सगळे कपडे धुत आहेत आणि इथे आम्ही आत्ता आलो आणि मस्त एकदम वातावरण इकडे भारी. पावसामध्ये थंडीमध्ये एकदम भारी वाटत असेल. सो मित्रांनो हे मंदिर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये गुळसुंदे गाव आहे आणि त्या गुळसुंदे गावामध्ये हे नदीकाठी वसलेलं प्राचीन शिव मंदिर आहे. म्हणजे 700-800 पूर्वी आणि 700-800 पूर्वीचं हे शिव मंदिर आहे आणि ते आपण आज बघणार आहोत. आणि हे पनवेलपासून मला वाटतं एक 15 किलोमीटरवर आहे, म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनवरून. आणि बाय रोड याल तरी पण तुम्हाला तेवढंच पडेल. त्यामुळे आम्ही आता पोचलो आहे शंकर मंदिर आतमध्ये जायचं आहे. आणि इथे 3 देवस्थान आहेत, 2 खाजगी देवस्थान आहे आणि हे एक शिव मंदिर आहे. त्यामुळे एक मारुतीचं मंदिर आहे, एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि एक शिव मंदिर, अशी 3 मंदिरं आपण आज बघणार आहोत आणि दर्शन घेऊन आपण घरी जाणार आहोत. त्यामुळे आता आम्ही खाली आलेलो आणि हे जिने सगळे हे पायरे चढून आपल्याला वरती जायचं आहे आतमध्ये शिव मंदिरमध्ये. त्यामुळे आपल्याला जे पण माहिती भेटेल, जे पण मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगेल. तो मित्रांनो मला इथे ताई भेटल्यात आणि ताईंना मी रिक्वेस्ट केली की जी पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही ऐकून आलो असतो, पण हे ताईंना मला वाटतं एक 28 वर्ष झाली इथे ह्या गावात आणि रहिवाशी आहेत इथे. त्यामुळे ताईंना रिक्वेस्ट केली की जी पण तुम्हाला माहिती असेल ना ते आम्हाला सांगा. त्यामुळे ताई मला सांगणार आहेत, जे पण सांगणार आहे ते तुम्ही पण ऐका. ह्या मंदिराला तरी किती वर्ष झाली? 700 वर्ष जुनं मंदिर आहे हे. हां. आणि इथे म्हणजे हा स्वयंभू शंकर आहे. हां हां. आणि ह्याचा आत्ता जीर्णोद्धार झाला आहे 6 महिन्यापूर्वी. ओके. पूर्ण शंकराची पिंडी, दगडी पिंडी आहे हां इथे. हां. इथे उत्सव वगैरे होतात काय? उत्सव होतो आमचा. आत्ता 156 उत्सव झाला. आमचा उत्सव असतो, राम मारुतीचा उत्सव असतो. म्हणजे तो गुढीपाडव्यापासून तर हनुमान जयंती पर्यंत उत्सव असतो. म्हणजे शिवरात्री वगैरेला उत्सव होत असतो? शिवरात्रीला उत्सव नसतो, फक्त हेच असतं, दर्शनाला लोक येणारी असतात, जत्रा असते शिवरात्रीला. आणि मारुतीचं मंदिर आणि स्वामीनारायण हे खाजगी आहे काय? म्हणजे नाही सगळ्या ट्रस्टीच. सगळं ट्रस्टीच. अच्छा, म्हणजे ते बंद असतं फक्त? स्वामीनारायण मारुतीचा पण उघडा आहे. उघडं असतं? हो. ओके ओके. मारुती सुद्धा पावणारा आहे. म्हणजे आमची लोकांना खूप मारुतीची प्रचिती आहे, म्हणून मारुतीचा उत्सव आमचा खूप मोठा असतो. म्हणजे ते पाडवा, गुढीपाडव्या ते हनुमान जयंती पर्यंत रोज कीर्तन असतो 15 दिवस. आणि इथे आता जी घर असं घरासारखं तिथे इथे कोण राहायचं का पहिलं? म्हणजे कुटुंब कुठलं आहे ती ना? हा. नाही इथे राहत नाहीये, ही धर्मशाळा आहे. अच्छा, धर्मशाळा. म्हणजे कोणाला असं राहायचं असेल तर म्हणजे खोली भाड्याने मिळते आणि तिथे राहता येईल. बरोबर. पण साधी आहे, म्हणजे असं त्याच्यात एक पंखा, एक बेड एवढाच टाकलेला आहे. ओके.
कधी आता आमच्या उत्सवात बाहेरची लोक जर का आली तर त्यांना राहायला सोय होईल याच्यासाठी बांधलेली आहे. ओके ओके. आणि कसं उत्सवामध्ये आमच्या इथे रामनवमी झाली की रामनवमीचा प्रसाद, पालखीचा प्रसाद दशमीला असतो. तर दशमी ते हनुमान जयंतीचे पुढे 2 दिवस, प्रतिपदे, पाडवा, अच्छा प्रतिपदेनंतर दुसरा दिवस, द्वितीयापर्यंत, रामनवमी नंतर आठवडाभर 2 वेळा जेवण असतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे मंदिर आहे तसं, म्हणजे ह्याला काय असं काय केलंच नाही ना? नाही, आता डागडुगी केली. ओके. पण बाकी दगडी बाकी सगळं आहे तसं, म्हणजे अंदाजे 700 पूर्वीचं आहे मंदिर आहे ते तसंच आहे. फक्त बाहेरच्या परिसरात पहिले लादी नव्हती, बरोबर. जे आहे आपल्या राऊंड मध्ये, तर ती आता बाहेरच्या परिसरात लादी बसवली. बाकी सगळं मंदिर तसं म्हणजे पावसामध्ये इकडे. धन्यवाद. नाव काय तुमचं? की ज्योत्स्ना विद्वंस. ज्योत्स्ना विद्वंस. ओके, ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, काकीने खूप सुंदर माहिती दिली. आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये. तर मित्रांनो, हे जिने आहेत, हे पायऱ्या आहेत, हे आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यात चाललेत आणि हा आपला प्रवेशद्वार आहे. आपण आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. मित्रांनो, दर्शन घेतानाच पहिल्यांदा आपल्याला भेटतं इथे आपल्या हत्तीची. इथे एक मूर्ती आहे बघा कोरलेली, आणि हत्तीचं हे शांततेचं प्रतीक आहे, त्यासाठी हे कोरलं असेल त्या काळात, माहीत नाही. पण हे जे नक्षीकाम आहे हे मला वाटतं हाताने केलं असेल, कारण तेव्हा मशिनरी वगैरे नव्हत्या. त्यामुळे हे जे पण नक्षीकाम दिसतं हे सगळे ना हाताने कोरले असतील. त्यामुळे हे जे काम केले ना, ह्या लोकांना मानलं पाहिजे, कारण 700-800 वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आणि अजून आहे तसं आहे. आणि अजिबात दागदुजी केली नाही याच्यामध्ये काय. हर हर महादेव. वा वा वा. मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर एवढं थंड वाटलं ना, कारण हे जे बांधकाम आहे ना मित्रांनो, हे हेमाडपंथीचं बांधकाम आहे. म्हणजे हे दगडी बांधकाम आहे आणि एवढं शांत आहे ना आतमध्ये. आता एवढी बाहेर एवढी गरमी आहे, आतमध्ये आल्यानंतर एवढं गार वाटलं ना की असं वाटतं की बाहेर जाऊच नाही. आणि आवाज एवढा घुमतो आहे, आणि मला वाटतं आतमध्ये लॉक आहे, त्यामुळे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. आपण इथूनच दर्शन घेऊ शकतो त्याचं. आणि जे तेव्हाचं नक्षीकाम जे आहे ना, हे नक्षीकाम हाती कोरलेलं आहे सगळे. हे सगळे नक्षीकाम हाती कोरलेलं आहे त्या लोकांनी. आणि इथे बघा, श्री सिद्धेश्वर देवस्थान, तालुका पनवेल, गुळसुंदे, जिल्हा रायगड. आणि हे सगळे विश्वस्त मंडळांची, हे सगळे विश्वस्त मंडळ आहे, त्यांची हे नावं आहेत. सो मित्रांनो, हा आहे मंदार सुर्वे, आणि पहिल्यांदाच माझ्यासोबत राईडला, आणि खूप नशिबान आहे त्याला अशी राईड भेटली की राईड पण भेटली आणि शंकराचं दर्शन पण झालं. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात ना असे नाही, अनेक मंदिरं अशी आहेत की 700-800 पूर्वी, फक्त आपल्याला ती माहीत नाहीत, कारण आपण तिकडे जात नाही. आपण फक्त रिसॉर्ट, धबधबे एवढंच बघत असतो आणि एवढंच पाहत असतो, आणि संडे राईड, लोणावळा एवढंच असतो, याच्यापुढे आपण जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काय आहे ना हे आपल्याला माहीत नाही, आणि खूप काय काय आहे महाराष्ट्रात, फक्त आपण तिथपर्यंत पोचत नाही. त्यामुळे अशी काही मंदिरं आपल्या महाराष्ट्रात खूप आहेत, आणि ती आपण एक्सप्लोर केली पाहिजे असं मला तर वाटतं. कारण आपण फक्त राईड करतो, जातो, रेसिंग हे ते करतो आणि घरी जातो. पण असे जे मंदिरं आहेत हे एक्सप्लोर केले पाहिजे, आणि आपल्याला गरजेचं आहे, आणि आपल्या पुढच्या पिढीला पण हे कळलं पाहिजे. त्यामुळे महाराजांचे गड, प्राचीन मंदिरं, शिवकालीन मंदिरं किंवा अजून अनेक मंदिरं अशी आहेत ती आपण एक्सप्लोर केली पाहिजेत. आणि अशासारखी मंदिरं, आणि एवढं भारी वाटतं ना, तुम्ही खरोखर येऊन बघा. हे सकाळीच फक्त या, आणि एवढं इकडे शांत आहे ना, मस्त दर्शन घेऊन बाहेर मस्त की शांत बसा. ही नदी आहे, आणि हे नदीचं पाणी आहे ना, ताई सांगत होते पूर्ण 12ही महिने पाणी असंच असतं. म्हणजे ह्या लोकांना पाण्याचं अजिबात टेन्शन नाही आहे.
बघा. आणि एवढं शांत आहे. फक्त एक आहे मंदिराच्या, मला आता माहीत नाही गाभारा कधी उघडतात, कारण गाभारा आता लॉक आहे. पण ताई सांगत जर गाभाऱ्यात जायचं असेल तर म्हणजे कपडे वगैरे काढून, म्हणजे आपण जे जॅकेट वगैरे घातलेत, म्हणजे कॅप वगैरे जे पण असेल ते काढून बाहेर काढून आतमध्ये जायचं असं आहे. आता बघू, आता फक्त आपल्याला मारुती मंदिर राहिलं आहे आणि स्वामीनारायण. आता स्वामीनारायण मंदिर हे खाजगी मंदिर आहे, म्हणजे इथलं ह्या लोकांचं, तर ते ओपन होत नाही. ते फक्त संध्याकाळी आरती असते त्यांची, त्या लोकांची, त्या आरतीसाठीच फक्त उघडतं. मग आपण आता हे ते खिडकीमधून फक्त आपण दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊ. मित्रांनो, आता आपण आलो आहेत स्वामीनारायण मंदिराच्या इथे आणि हे स्वामीनारायणचं मंदिर बंद असतं, लॉक असतं. हे मला वाटतं संध्याकाळी 6-6:30ला ओपन करतात, म्हणजे हे खाजगी देवस्थान असल्यामुळे दिवसा ओपन नसतं. हे संध्याकाळी आरती वगैरे जेव्हा करायला येतात तेव्हा ओपन होतं. पण आपण आता इथून खिडकीमधून आपण बघू शकतो, कारण मोस्टली हे बघा. आता आतमध्ये कसं आहे काय माहीत नाही, पण भारी वाटतं आहे म्हणजे बघूनच. पण बंद, मला वाटतं हे खाजगी असल्यामुळे बंद ठेवत असतील. पण आपण इथूनच दर्शन घेऊ. म्हणजे बरीचशी लोकं मला वाटतं इथूनच खिडकीमधूनच दर्शन घेऊन निघून जातात. त्यामुळे हे आणि हे इकडे धर्मशाळा आहे, ही जी आहे ना ही सगळी धर्मशाळा आहे. हे जे छोटे छोटे रूम दिसतात इकडे लोक भाड्याने राहतात. आणि हे आहे इथे मारुतीचं मंदिर. मारुतीचं मंदिर ओपन आहे, बघू ओपन असलं तर आपण आतमध्ये जाऊ. आणि हा काय करतोय इकडे, काय आहे हे, काय अरे गरम होतं म्हणून असं असं. हे इकडे मारुती मंदिर जाऊन येऊ ना आतमध्ये, असं जाऊन आलं दर्शन घेऊन आलास. व्हिडिओ शूट केला, आता जातो. अरे मग दर्शन कोण घेणार, व्हिडिओ शूट जेव्हा बंद होते ना, जाऊ गं. बजरंग बली की जय. जय मारुती. सो मित्रांनो, आमचं दर्शन झालं मस्त आणि आम्ही बरोबर 1 तास थांबलो. आणि आम्हाला नशीब आमचं चांगलं होतं की आम्हाला इथे जे पूजा अर्चा करतात इथे येऊन ते आम्हाला काका भेटलेत. आणि काका इथलेच रहिवासी आहेत. आणि काकांचं नाव विठ्ठल माने ना, विठ्ठल माने. आणि काकांना मला वाटतं इथे 40 ते 50 वर्ष झाली. आणि काकांना म्हणजे थोडीफार माहिती आहे जी आपल्याला माहिती नाही. आपण फक्त आपल्याला जी पण माहिती आपल्याला गुगलची माहिती आहे, त्यामुळे आपल्याला काकांची माहिती सांगतील ना ते तुम्ही पण ऐका आणि आम्ही पण ऐकतो, कारण हे ऐकणं गरजेचं आहे. नुसतं दर्शन घेऊन फोटो काढून व्हिडिओ बनवून त्यापेक्षा माहिती आणि ह्या मागचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं. त्यामुळे काका आपल्याला जे पण सांगतील ना ते तुम्ही पण ऐका. तर मित्रांनो, हे आहेत विठ्ठल काका. आणि विठ्ठल काका इथे रोज पूजा अर्चा करायला येतात. तर काका आम्हाला फक्त एवढी माहिती पाहिजे, ह्या मागचा इतिहास. मला आता ऐकून माहिती आहे की 700-800 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे, पुरातन मंदिर, बरोबर. तेव्हा पण ह्याचा मागचा म्हणजे इथे उत्सव काय होतात की इथे कोण योगी किंवा अजून कोण येऊन इथे गेले आहेत काय? तसं पाहिलं तर या ठिकाणी हे मंदिर आहे ते फार 700 ते 800 वर्षापूर्वीचे असून यामध्ये इथे शिवाजी महाराज हे येऊन गेलेले आहेत. ओके. आणि इथून पुढं जे उत्सव होतात, महाशिवरात्रीचा उत्सव होतो तो फार मोठा असतो. या भागापेक्षा या संपूर्ण भागामधून हा उत्सव हा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो प्रत्येक वर्षी. अच्छा. फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू. ओके. हां, हे मंदिर आहे फार पुराण आहे, त्याच्यामुळं लोक श्रद्धेने येऊन या ठिकाणी आपलं मस्तक हे करतात, झुकवतात, दर्शन घेतात आणि आशीर्वाद घेतात. बरोबर. आणि इथे आता काय डागडुजी ह्याची केली की पहिल्यापासून आहे तसंच आहे मंदिर? आता हे केलेलं थोडंसं म्हणजे हे कलश वगैरे थोडंसं वरचं काम आता केलं आहे, रिपेअरिंग केलेलं आहे त्यांनी. बरोबर. रिपेअरिंग. आणि आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात काय असं काय हे आहे की कपडे वगैरे घालून? हे स्वयं मंदिर आहे. ते दर्शन घेताना माणसानं नेहमी आपला पट्टा, बनियन आणि शरीर उघडं, पॅन्ट हे असली तरी चालेल, बरोबर, असं दर्शन घ्यायचं असतं खरं. बरोबर. पण आपण कपड्यानं जाता येत नाही मंदिरात. हे स्वयंभू मंदिर आहे, फार पुरातन काळ. पुरातन. पण हा गाभारा बंदच असतो की नाही? ते सकाळी 7 वाजता खुल्ला करतात. ओके. त्याच्या पिंडीवर जरा झीज झाली होती, त्यामुळे त्याला वज्रलेप करून त्याच्यावरती ह्याचं तांब्याचं कवर टाकलेलं आहे. बरोबर. ओके. त्याच्यामुळं काय
प्रत्येकाचं येऊन हात दर्शन, बरोबर. दर्शन त्यामुळे त्याची झीज झालेली आहे. झीज झालेली, बरोबर. त्यामुळे ते हे बंद ठेवलेलं आहे, बरोबर. आणि त्यामुळे सकाळी 7 वाजता दर्शन मिळतं. अच्छा. पाणी घालताना. आणि इथे उत्सव म्हणजे शिवरात्री, महाशिवरात्रीला उत्सव विषय फार मोठा उत्सव असतो. अच्छा. रामनवमी हे करतात. आणि हे इकडे जे घर म्हणजे घरासारखं जे आहे की ते काय आहे, धर्मशाळा की काय? धर्मशाळा आहे त्यांची, ब्राह्मणांची. अच्छा, मग ते तिथे कोण राहायला येतं की असं बांधून ठेवलं? राहायला येत नाही, मंदिरच आहे सगळे. अच्छा, मंदिर आहे. मंदिरच आहे सगळं. बरोबर बरोबर. आणि हे जे स्वामीनारायणचे मंदिर आहे हे तुमचं खाजगी आहे काय? स्वामीनारायण जे मंदिर आहे? नाही नाही, हे स्वामीनारायण विठ्ठल रखुमाईचं मंदिर. विठ्ठल रखुमाई. अच्छा अच्छा. मग ते बंद असतं काय? बंद नाही, असतं ना, खुल्लं असतं ना सकाळी. ओके, सकाळचं. दर्शनासाठी आता खुल्लं असतं, पाणी घालायला सोडतात. बरोबर बरोबर. पावसामध्ये पाणी हे वरती म्हणजे नदी भरते की कसं काय पाणी? भरते फुल. अच्छा, फुल भरते म्हणजे पाणी वरती येतं काय? हा, फुल होते. कारण की हे नदी आहे ना, तुमची खोपोली आहे माहिती का तुम्हाला? हां, खोपोली माहिती आहे. खोपोलीचं त्या पॉवर हाऊस आहे. हां हां हां. तिथं पाणी सोडलेलं असतं त्यामुळे इकडे येतं. इकडे येतं, बरोबर. असं आहे. पण हे नदी इतकी फुल जाते की इथून पुढे तुम्हाला येता पण येणार नाही, इतके फुल जाते. अच्छा, पण पाणी हे 12 महिने पाणी असं असतं? नाही नाही, 24 तास पाणी. 24 12 महिने पाणी हे नदीला असतं. नदीला असतं. बरोबर. असं आहे. पिण्याचे पाणी सोय आता MIDC कडून तिकडून केलेले पलीकडचे साईड. आलाच कुठून आपण? डोंबिवली. हो. सो मित्रांनो, आपल्याला काकांनी खूप सुंदर माहिती दिली आहे, जी पण त्यांना माहिती होती ती आपल्याला दिलेली आहे. आणि उदाहरणार्थ हेच आहे की जर तुम्ही येत असाल, गाभारा ह्याच्यासाठीच बंद ठेवलेला आहे कारण गाभाऱ्याचं थोडंसं काम केलेलं आहे पिंडीचं, त्यामुळे गाभारा सध्या वज्रलेप केल्यामुळे ते बंद आहे. बंद केले. आणि हे पण आहे की स्वच्छता ठेवला ना तर ते गाभारा पण लवकरात लवकर ओपन करतील, कारण आपण जे येतो दर्शनासाठी, हां, त्यामुळे स्वच्छ जरा ठेवलं तर खूप चांगलं. कारण आता आम्ही आजूबाजूचा परिसर फिरलो, एकदम स्वच्छता आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण एक लक्षात ठेवा, घाण करू नका, दर्शन घ्या मस्तपैकी. हवं तर बसा 5-10 मिनटं, 15-20 मिनटं, 1 तास. फक्त इकडे आजूबाजूचा परिसर फक्त स्वच्छ ठेवा, कारण आज आम्ही फिरलो आहे पूर्ण परिसरात, एकदम क्लीन आहे, तुम्हाला कुठेच घाण दिसणार नाही. आणि इथे बांधकाम आणि चालू पण आहे इकडे, त्यामुळे इथे खूप छान आहे आणि एकदा नक्की येऊन तुम्ही दर्शन घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे खूप सुंदर दर्शन झालं आपल्या शंकर महादेवाचं आणि प्राचीन मंदिर, 800 वर्षापूर्वीचं मंदिर आम्ही बघितलं. तसं आम्ही आता चाललो आहे आमच्या घरी. खूप सुंदर दर्शन लवकर आल्यामुळे खूप भारी वाटलं, गर्दी पण नाही भेटली, थोडीफार माहिती पण भेटली आणि ती तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओज आवडले असतील, आपली आजची राईड आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.